नमस्कार मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण रमल कुंडली कशी मांडावी याविषयी माहिती घेतली. तसेच मेष लग्नाला रवीची फळे अभ्यासताना आपण आत्तापर्यंत प्रथम ते लाभस्थानात रवी साधारण कसे फळ देईल हे पाहिले. सध्या तब्येत ठीक नसल्याने व्हिडिओ अपलोड करण्यास उशीर झाला. अजूनही पूर्णपणे तब्येतीत सुधारणा नाही आहे. तरी आपल्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून रवीची मेष लग्नाला व्ययस्थानातील फळं आपण पाहू. चला तर मग जाणून घेऊया मेष लग्नाला रवीची व्ययस्थानातील फळे. ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. तसेच माझे व्हिडिओ आपणास आवडत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, ही आहे मेष लग्नाची कुंडली. येथे रवी व्ययात असता तो मीन या आपल्या मित्रग्रहाच्या राशीत जातो. परंतु हे स्थान व्ययस्थान आहे. व्यय होणे म्हणजे नुकसान होणे, मग ते कोणत्याही प्रकारचे असू शकते. जसे लग्नेश व्ययात म्हणजे शरीराचं व्यय, अंगीभूत ऊर्जेचा व्यय. चतुर्थेश व्ययात म्हणजे वाहन, घर याचे नुकसान. पंचमेश व्ययात असता संतान सुखात कमी. त्यामुळेच मनुष्य मोक्षप्राप्तीचा मार्ग स्वीकारतो व हे मोक्षस्थान आहे. हा रवी येथे पंचमेश होऊन व्ययात जातो. मग हा रवी काय फळ देईल हे सांगा पाहू. मगाशी सांगितल्याप्रमाणे संतान सुखात कमतरता येते, कारण एकतर पंचमेश व्ययात व भावात भावन सिद्धांताप्रमाणे पंचमेश अष्टमात जातो. पंचम हे बुद्धीचे स्थान, त्यामुळे स्मरणशक्ती कमजोर असते. त्यामुळे बुद्धीच्या संबंधित कामापेक्षा कष्टासंदर्भात कामे करणारा जातक असतो. आपण दशमावरून कर्म पाहतो. त्याच्या पराक्रमातील रवी कष्टानेच प्रगती, यश दर्शवितो. पोटाचे विकार हा रवी देईल. आता पंचमेश म्हणून पोटाचे विकार म्हणालो, परंतु हा रवी मीनेत आहे, त्यामुळे पायाचे दुखणे पण देऊ शकतो. रवीनुसार हाडे, पाट्याचे विकार पण देऊ शकतो. व्ययस्थानावरून डावा डोळा पाहतात आणि रवी हा नेत्रकारक म्हणून डाव्या डोळ्यास त्रास किंवा दृष्टीसंबंधित विकार असू शकतो. पंचम हे विद्यास्थान, त्यामुळे विद्या ग्रहण करण्यात अडचणी येतात. रवीच्या दशांतरदशामध्ये शेअर मार्केटमध्ये मोठी रिस्क घेऊ नये, कारण पंचमावरून शेअर, जुगार, सट्टा, गुंतवणूक वगैरे आपण पाहतो नाही का, अचानक नुकसान होईल. तसेच रवी दशांतरामध्ये आजारपणासाठी खर्च होईल, कोर्टाची पायरी चढावी लागेल किंवा कर्ज घ्यावे लागेल. आहे ते कर्ज कमी होण्याऐवजी वाढेल. हा पंचमेश असल्याने पैसा खर्च करताना आपली बुद्धिमत्ता जातकाला वापरावी लागते. नोकरीमध्ये अडचणी येतील, शत्रूंचा त्रास होईल, दुर्घटना, अपघात वगैरे घडतील, कारण हा रवी सप्तम दृष्टीने षष्ठ या रिपुस्थानी पाहतो. आले की नाही लक्षात. आता 12वा भाव म्हणजे खर्च, म्हणून हे खर्चिक असतात. तर हा खर्च कशासाठी, तर मुलांसाठी, मुलांच्या आजारपणासाठी असू शकतो, कारण हा पंचमेश व तो षष्ठावर दृष्टी टाकतो. किंवा रवी म्हणजे मानसन्मान, अहंकार, त्यामुळे स्वतःच्या अहंकारपूर्तीसाठी व्यक्ती खर्च करू शकते. किंवा रवीच्या कारकत्वानुसार तुम्ही असेही म्हणू शकता की सरकारपासून नुकसान होईल, जसे सरकारी दंड वगैरे. जसे जातक संहितेत याचे फळ राजाकडून अशा व्यक्तीचे धन जप्त केले जाते असे दिले आहे. असेच एका व्यक्तीची कुंडली पाहत असताना त्याच्या मेष लग्नाच्या पत्रिकेत व्ययात रवी मंगळ शुक्र युती पाहून मी त्याला म्हणालो की मुलींच्यापासून जरा दूर राहत जा. आयुष्यात मुलीमुळे फसवले जाण्याची शक्यता आहे, कारण मंगळ शुक्र हा कामुकता देतो. तर त्या व्यक्तीला त्याच्या मैत्रिणीमुळे तुरुंगात राहावे लागले व परत पैसे वगैरे खर्च करून प्रकरण मिटवावे लागले. त्यामुळे इतर ग्रह स्थिती पाहूनही तुम्ही भविष्य वर्तवू शकता.
रवी म्हणजे सरकार, त्यामुळे राजकीय गोष्टीमुळे कारावास भोगावा लागू शकतो. समजा रवी वयात असताना षष्टातून गुरु पाहत असेल तर काय सांगाल? गुरुची दृष्टी शुभ की अशुभ? आता गुरुची दृष्टी म्हणून तुम्ही ती शुभ म्हणाल, पण ती षष्टातून आहे, मग शुभ की अशुभ? अशा वेळी मंगळाची स्थिती पहा. जर मंगळ शुभ स्थितीत असेल तर हा गुरु विपरीत राजयोग बनवेल, नाही का? कारण व्यय षष्टात आहे, त्यामुळे नुकसान झाले तरी त्यातून ती व्यक्ती सावरते व जातकाला शेवटी लाभ मिळवून देईल. बरं, सरकारी दंड वगैरे म्हटला की तुरुंग वगैरेच असं फार मोठं होईल असंही नाही. नो पार्किंगमध्ये गाडी लावल्यामुळे सुद्धा आर्थिक नुकसान होऊ शकते, नाही का? 12वे स्थान हे जसे तुरुंग दाखवते तसेच हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याचे सुद्धा स्थान आहे. थोडक्यात हे स्थान व्यक्तीला लांब नेते, त्यामुळे परदेश प्रवास पण व्ययावरून पाहतात. तुम्ही विपश्यनासारख्या आध्यात्मिक साधनेसाठी सुद्धा एकटे राहत असाल तर ते व्ययावरूनच दाखवले जाईल. कोणी किडनॅप करून बांधून ठेवलं तरी तो एक प्रकारचा बंधनयोगच, नाही का? त्यामुळे भावावरून पाहण्यात येणाऱ्या गोष्टींचा, ग्रह कारकत्वांचा नीट अभ्यास करा. मग असे सांगितल्याप्रमाणे गुरुची दृष्टी असता जातकाला परदेश प्रवाससुद्धा होऊ शकतो, कारण गुरु नवमेश. पंचमावरून प्रेम प्रकरण पाहतात, त्यामुळे हा रवी प्रेम प्रकरणात अपयश दाखवतो. प्रेमिका प्रियकरापासून जातकाला लांब नेतो, नातं तुटतं. समजलं ना? रवी म्हणजे वडील, त्यामुळे वडिलांच्या सुखात पण कमतरता आणतो. रवी म्हणजे आत्मविश्वास, त्यामुळे असा रवी जातकाला आत्मविश्वासाची कमी देतो. व्यक्ती कितीही पात्रतेची असली तरी व्यक्तीमध्ये आत्मविश्वास नसेल तर ती पुढे जाऊ शकत नाही. समजा अशा व्यक्तीला झोप नीट लागत नाही किंवा 4-5 तासाची झोप पुरेशी होते किंवा झोपेबद्दल समस्या असे सांगितले तर त्यामागील ज्योतिषशास्त्रीय कारण तुम्ही सांगू शकाल का? असो, असा रवी तुम्हाला त्रास देत असेल तर 7 रविवार दुपारी थोडं गूळ गरिबांमध्ये वाटावे, म्हणजे रवीचे दान करावे. रवीला तुम्ही अर्धेसुद्धा देऊ शकता किंवा शांतिमंत्रसुद्धा म्हणू शकता. परंतु रवीचे रत्न कोणत्याही परिस्थितीत वापरू नये, कारण हा रवी येथे बलहीन झालेला नाही आहे, तर तो अशुभ होत आहे. अशा वेळी त्याला नमन करून शांतिमंत्र म्हणून कृपा राहू दे असेच म्हणावे लागते, ना की त्याची ताकद वाढवायची असते. याविषयी आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेलीच आहे. तर आज येथेच थांबू. धन्यवाद.